एकत्र तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने मनोज रंगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट जीआरच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केलाय। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावली आहे। या बैठकीला ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते हे उपस्थित असतील। हैदराबाद गॅझेट संदर्भात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपावरती चर्चा केली जाणार असल्याचं समजतं आहे। तर सरकारकडून या जीआर बाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली जाणार आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेट बाबतचा जीआर रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ओबीसी महासंघ मात्र जाणार नाहीये। विजय वडेट्टीवारांसह इतर संघटनांनी बबनराव तायवाडेंच्या उपस्थितीवरती आक्षेप घेतला होता। दरम्यान या बैठकीला सरकारकडून मुख्यमंत्र्यांसह कोण कोण उपस्थित असणार ते आपण बघूया। या बैठकीला सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्री अतुल सावे, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असणार आहेत। तर संघटनांचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हके, परिणय फुके हे सुद्धा उपस्थित असतील। तर बैठकीला ओबीसी संघटनांचे कोणते कोणते प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आपण ते सुद्धा बघूया। तर संघटनांचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हके, परिणय फुके हे उपस्थित असतील। दरम्यान सरकारने बोलवलेल्या ओबीसी संदर्भातील बैठकीवरती ओबीसी नेते परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बबनराव तायवाडे यांनी सांगितले की ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, तसंच त्यांनी वेगळी वेळ मागितली असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे मला अपेक्षा आहे की तोडगा निघेल, ज्यांचा आक्षेप आहे त्यांचं समाधान होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मला वाटतं की निश्चितच ज्याचा तोडगा निघणार, जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीत होणार हे मला खात्री आहे। जीआर मागे घेण्याबद्दल त्यांची मुख्य मागणी, जीआर मागे घेण्याबद्दल नसून ते जीआर मध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे चुकीचे, ज्याचं इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आणि मग त्या शेवटी ठरवणार की काय याच्यात करणार। डॉक्टर बबनराव तायवाडेंनी सांगितलं की मी या बैठकीत उपस्थित राहणार नाही। आजच मला कळवलं की ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना वेगळी वेळ मागितली आहे, कारण या 2 सप्टेंबरच्या जीआरच्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचा विरोधी नव्हता, म्हणून ते या बैठकीत ते उपस्थित राहणार नाही। त्यांनी एक वेगळा वेळ मागितला आणि जे बाकी विषय आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना 3-4 दिवसात वेळ देणार आहे। दरम्यान तायवाडेंची भूमिका जीआरच्या समर्थनार्थ आहे, म्हणून विरोध आजच्या बैठकीमध्ये जीआर रद्द करण्याची मागणी करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसींची महत्त्वाची बैठक पार पडते। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे। आजच्या बैठकीमध्ये हा जीआर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसींचे काही 1-2 प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जीआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, कृष्णा आवटी, त्यांच्याकडे आपण जाऊया। कृष्णा, खरं तर आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे। कोणते कोणते मुद्दे यामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि कोणते कोणते नेते सुद्धा यामध्ये उपस्थित असतील? अमित, अत्यंत अशी महत्त्वाची बैठक जी आहे ती मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 1 वाजता जी आहे ती बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। ओबीसीचे विविध संघटना देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आणि त्याचबरोबर या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, काँग्रेसचे नेते आणि ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर भाजप आमदार परिणय फुके देखील हे सर्वच आमदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्री छगन भुजबळ देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि त्याचबरोबर पाहायला गेले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आणि संपूर्ण पाहायला गेलं तर मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला जो हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती जो जीआर काढण्यात आला तो देखील जो आहे तो रद्द करावा आणि
असे देखील जे आहे ती ओबीसी समाजाची आणि त्याचबरोबर नेत्यांची मागणी आपल्याला रद्द करण्यात यावी अशी ओबीसी नेत्यांची मागणी होती। आणि त्याचबरोबर कुठेतरी ओबीसी समाजाचा जो आहे तो GR काढला तो देखील त्यामुळे देखील जे आहे ती कुठेतरी नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। आणि एकंदरीत त्या संपूर्ण बैठका ज्या आहेत ते अनेक बैठका देखील याआधी पार पडलेल्या पण आजच्या बैठकीला महत्त्व लागले, कारण ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेली आहे। आणि संपूर्ण या ओबीसी समाजावरती वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही समाजावरती आणि ओबीसी समाजावरती देखील आम्ही अन्याय होऊन देणार नाही किंवा कुठलाही अन्याय होऊन देणार नाही असं देखील जे आहे ते सांगितलं। आणि आज या बैठकीला ओबीसीच्या विविध संघटना आणि त्याचबरोबर अनेक मंत्री आणि नेते देखील जे आहेत या बैठकीला उपस्थित राहणार। आणि या संपूर्ण या ओबीसी जो GR काढण्यात आलेला आहे त्यावरती आणि ओबीसी समाजाच्या आणि नेत्यांची कशी मनधरणी किंवा कुठला मध्य मार्ग काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संपूर्ण बैठकीत जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली आहे। आणि या संपूर्ण बैठकीत कुठली प्रामुख्याने या GR संदर्भात समजावून सांगितलं जातं किंवा ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही हे देखील जे आहे ते मुख्यमंत्री समजावून सांगणार आहे संपूर्ण ओबीसी नेत्यांना। आणि पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला सुवर्ण मध्य काढतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित कृष्णा, त्यामुळे वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर सरकारने आजच्या ओबीसी संदर्भात बोलवलेल्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राजपूरकर यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाबाबत आमचेही आक्षेप असून आम्हाला ते शासन दरबारी मांडायचे, मात्र आम्हाला जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप राजापूरकर यांनी केला आहे। शरद पवार गटाचं किंवा हे सर्वपक्षीय बैठक नाही, ही ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यामधली बैठक आहे। विजय वडेट्टीवारजींनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि या विजय वडेट्टीवारजीची जी संघटना आहे, बाकी इतर जे ओबीसी संघटना आहे, या संघटनेची आणि राज्य सरकारची बैठक आहे।